नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज काही रेसिपी वगैरे नाही आहे. म्हटलं चला आम्ही मंदिरात गेलेलो आमच्या गावच्या जवळच्या, आमच्या शेताच्या जवळच आहे. तर म्हटलं चला मग तुमच्यासोबत हे अनोखं मंदिर तुमच्यासोबत शेअर करूया. खूप प्राचीन काळातलं हे मंदिर आहे आणि खूप इतिहास पण ह्या मंदिराचा खूप असा मजेशीर इतिहास, मजेशीर नाही ॲक्च्युली, म्हणजे खूप पुरातन असा इतिहास आहे त्याचा. तर मला पण माहीत नव्हतं, पण तिथं जे लिहिलेलं आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवते. इथं दर सोमवारी आणि प्रत्येक अमावास्येला इथं महाप्रसाद असतो. जर आम्ही इकडं गावाकडे असेल तर इकडं तिथं प्रसाद घ्यायला जातो. तर हे मंदिर कुठं आहे त्याला सांगते. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कटपळ येथे असणाऱ्या पुरातन हेमाडपंथी धोंडा पंचलिंगी म्हणजे 5 शिवलिंग असलेलं मंदिर आहे. हे खऱ्या अर्थाने अनोखे मंदिर आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान. सम्राट अशोकाच्या काळातील या पुरातन आणि जागृत पंचमुखी महादेव मंदिराचे अस्तित्व असल्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. मात्र हे मंदिर त्याही पूर्वी असल्याचे, पांडवकालीन असल्याचे उल्लेख नवनाथ ग्रंथात दिसून येतात. पांडवांची माता कुंती हिने या ठिकाणी महादेवाची उपासना केल्याचे उल्लेख या पुरातन ग्रंथात असून या महादेवाच्या उपासनेने कुंतीला पुत्रलाभ झाल्याची आख्यायिका या ग्रंथात सापडते. या गावाच्या दक्षिणे सम्राट अशोक राजाच्या कालखंडातील हेमाडपंथी पद्धतीचे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले महादेव मंदिर आहे. या मंदिरात अत्यंत देखणे तसेच संपूर्ण भारतातील, म्हणजे भारतात कुठं देखील नाही असे एकमेव असे पंचलिंगी शिवलिंग आहे. म्हणजे आपण एका दगडावर प्रत्येक ठिकाणी एकच शिवलिंग असतं, पण इथं एकाच दगडावर 5 शिवलिंग आणि ते आपण बनलेले आहेत. अत्यंत सुबक नक्षी असलेले आहे. या पिंडीवर मुख्य शिवलिंगाबरोबर 4 भुजा असून त्याला पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. एकाच शिवलिंगावर 5 पिंडी असलेले या अनोख्या शिवलिंगाच्या समोर चक्क दक्षिणमुखी मारुतीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला दक्षिणेतील रामेश्वर असेही संबोधिले जाते. देवालयाच्या बाहेर मोठ्या दगडात नंदी विराजमान आहे. या मंदिरात सर्व दगडी खांबांवर कोरीव काम केलेले असून त्यात गणपती, नागफणी अशा विविध देवदेवतांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. आता ॲक्च्युली ते मंदिराला कलर वगैरे दिल्यामुळे ते दिसत नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला ते पण दाखवलं असतं. मंदिरात स्वतंत्र गाभारा आहे. त्यात स्वयंभू पिंड आहे. औरंगजेबाच्या काळात खवास खानाने या मंदिरावर हल्ला करून तोडफोड केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने याच परिसरात खवास खानाची हत्या केल्याचा इतिहास देखील सांगितला जातो. तर असे हे पंचलिंगी महादेव मंदिर आणि त्याचा इतिहास आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.